नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कल्पना करा, एक 71 वर्षांचा माणूस, सेवानिवृत्त, अत्यंत तल्लख, अजूनही स्वतःच्या अंगणातील गवत कापणारा, अजूनही मंगळवारच्या बाजारामध्ये स्वतः गाडी चालवत जाणारा. त्याची पत्नी त्याला एका शारीरिक तपासणीसाठी ओढून नेत होती, जी ती गेल्या 2 वर्षांपासून तो व्यक्ती टाळत होता. डॉक्टर त्याला तपासतात आणि म्हणतात, सगळं ठीक वाटतंय, आणि मग ते 6 शब्द उच्चारतात जे सगळं काही बदलून टाकतात. चला काही चाचण्या करून घेऊया. 3 महिन्यानंतर तोच माणूस एका अशा शस्त्रक्रियेतून सावरत असतो जिची त्याला कधीच गरज नव्हती, आणि एका अशा आजारासाठी जो त्याला कधीच झाला नसता. तो अशा गुंतागुंतीचा सामना करत असतो ज्याचा त्याच्या मूळ कारणाशी काहीही संबंध नसतो. आणि त्या भेटीपूर्वीच त्याचं आयुष्य, ते लॉन किंवा तो बाजार, ते स्वातंत्र्य, ते सगळं आता नाहीसं झालेलं असतं. ही गोष्ट दुर्मिळ नाही. वैद्यकीय साहित्यामध्ये या गोष्टीला एक नाव आहे, आणि आपण आज त्याबद्दलच प्रामाणिकपणे बोलणार आहोत. वयाच्या 60 वर्षानंतर शरीराची रक्ताभिसरण प्रणाली कशी बदलते आणि वैद्यकीय निर्णय घेण्याच्या आपल्या पद्धतीवर त्याचा नक्की काय परिणाम होतो, हे आज आपण बघणार आहोत. 60 वर्षांवरील प्रौढांसोबत काम करताना मला एक गोष्ट वारंवार दिसून येते. जे लोक नियमितपणे तपासणीसाठी जातात तेव्हा त्यांना अगदी ठीक वाटत असतं, पण तपासणीनंतर त्यांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो जी त्यांना तपासणीपूर्वी कधीच नव्हती. यामागे एक कार्यप्रणाली आहे, आणि त्या कार्यप्रणालीला एक नाव आहे. आणि एकदा का तुम्हाला ते समजलं की तुम्ही पुन्हा कधीही डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये पूर्वीसारखे बसणार नाही. हा तो आकडा आहे जो तुम्हाला स्तब्ध करून टाकेल. अभ्यासानुसार अमेरिकेमध्ये दरवर्षी केल्या जाणाऱ्या एकूण वैद्यकीय प्रक्रियांपैकी 15 ते 25% प्रक्रिया अनावश्यक असतात. पण एक गोष्ट अशी आहे ज्याबद्दल कोणीसुद्धा बोलत नाही. 65 वर्षानंतर ही टक्केवारी झपाट्याने वाढते. याचं कारण असं नाही की वृद्ध रुग्ण जास्त आजारी असतात, तर 65 वर्षानंतर धोका आणि फायद्याचं गणित पूर्णपणे बदलतं, आणि वैद्यकीय प्रणालीची रचना 15 मिनिटांच्या तपासणीत हे गणित करण्यासाठी केलेली नाही. याला कॅस्केड इफेक्ट म्हटलं जातं. हे असं काम करतं, एका नियमित तपासणीमध्ये एक लहानशी असामान्यता आढळते. त्या असामान्यतेमुळे पुढील स्कॅन केलं जातं. स्कॅनमध्ये बायोप्सीची शिफारस केली जाते. बायोप्सीमुळे एक प्रक्रिया केली जाते. त्या प्रक्रियेमुळे एक गुंतागुंत निर्माण होते, आणि एखादी व्यक्ती जी आत शिरताना पूर्णपणे निरोगी आणि सुस्थितीमध्ये होती, तीच व्यक्ती आता अशा एका वैद्यकीय समस्येशी झगडत आहे जी एखाद्या चाचणीला हो म्हणण्यापूर्वी तिच्याकडे मुळीच नव्हती. या घटनांची साखळी शस्त्रक्रियेपासून सुरू होत नाही, ती पहिल्या चाचणीपासूनच सुरू होते. आणि आजचा विषय जो आहे तो नेमका हाच आहे. मी तुम्हाला अशा 5 विशिष्ट वैद्यकीय चाचण्यांबद्दल माहिती देणार आहे ज्यांना 65 वर्षानंतर मी स्वतः पुन्हा विचार करेन. याचं कारण वैद्यकीय व्यवस्था सदोष आहे असं नाही, तर 65 वर्षानंतर जोखीम विरुद्ध लाभ यांचं समीकरण बदलून जातं. आणि फारच थोडे डॉक्टर हे समीकरण तुमच्यासमोर स्पष्टपणे मांडतात. हे समीकरण का बदलतं हे मी तुम्हाला दाखवून देईन. प्रत्यक्ष रुग्णांच्या बाबतीत काय घडताना मी पाहिलं आहे हे मी तुम्हाला सांगेन. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही विशिष्ट प्रश्न देईन जे तुमच्या पुढील वैद्यकीय भेटीदरम्यान होणारा संवाद पूर्णपणे बदलूनच टाकतील. या 5 मुद्द्यांपर्यंत माझ्यासोबत नक्की राहा. 3ऱ्या क्रमांकाचा मुद्दा लोकांना सर्वाधिक आश्चर्यचकित करतो, कारण यात अशी एक चाचणीचा समावेश आहे जी ऐकायला अगदीच सामान्य वाटते. पण पहिल्या क्रमांकाचा म्हणजे शेवटचा मुद्दा म्हणजे अशी एक चाचणी ज्यावर जवळपास कोणीही प्रश्न उपस्थितच करत नाही, जरी त्यामागील आकडेवारी या यादीतील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक चिंताजनक असली तरीसुद्धा. आपण सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचत असते, आणि हा व्हिडिओ कोण पाहत आहे हे जाणून घेण्याची मला मनापासून इच्छासुद्धा असते. आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याआधी एक संकल्पना समजून घेऊया, कारण ती समजल्याशिवाय आज मी जे काही सांगणार आहे ते तुमच्या पूर्णपणे अंगवळणी पडू शकत नाही. मी याला दीर्घायुष्याचा
दृष्टिकोन असं म्हणते. हा दृष्टिकोन कसा काम करतो ते पहा. जेव्हा तुम्ही 50 वर्षांचे असता तेव्हा नियमित वैद्यकीय तपासण्या ही तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही करू शकणारी सर्वोत्तम गुंतवणूक असते. तुम्हाला एखादी समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच समजते, तुम्ही त्यावर उपचार करता आणि त्यायोगे तुम्ही स्वतःसाठी आणखी 30 निरोगी वर्षांची कमाई करता. हे समीकरण अगदी स्पष्ट आहे. या गुंतवणुकीचं फळ नक्कीच मिळतं, परंतु 65 वर्षानंतर 3 गोष्टींमुळे हे समीकरणच मुळापासून बदलून जातं. पहिली गोष्ट म्हणजे 65 वर्षांवरील प्रौढांमध्ये नियमित तपासण्यांमध्ये ज्या अनेक व्याधी किंवा समस्या आढळून येतात त्या प्रत्यक्षात तुम्हाला कधीही हानी पोहोचवत नाही. त्यांची वाढ अत्यंत संथ गतीने होते. त्यांची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये त्या व्याधींपेक्षा तुमचं आयुष्यच अधिक दीर्घ ठरतं. म्हणजे त्या व्याधींचा परिणाम होण्यापूर्वीच तुमचं नैसर्गिक निधन होत असतं. परंतु एकदा का एखाद्या वैद्यकीय अहवालावरती एखादी समस्या दिसून आली की वैद्यकीय शास्त्राकडे ती समस्या तशीच सोडून देण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. त्यांच्याकडे केवळ उपचार करण्याचा पर्याय असतो आणि तो पर्याय दाबलाच जातो. दुसरं म्हणजे उपचारांना सामोरं जाण्याची तुमच्या शरीराची क्षमता 50व्या वर्षी होती तितकी आता राहिलेली नसते. ज्या शस्त्रक्रियेनंतर 58 वर्षांचा माणूस 2 आठवड्यांमध्ये बरा होतो, ती शस्त्रक्रिया 73 वर्षांच्या व्यक्तीसाठी गुंतागुंत, गमावलेलं स्वातंत्र्य आणि पूर्णपणे बदललेल्या जीवनशैलीसह बरं होण्यासाठी अनेक महिने घेऊ शकते. तिसरं म्हणजे साखळी प्रतिक्रिया. एक चाचणी, एक असामान्यता आणि ठीक वाटण्याच्या अवस्थेपासून सुरू झालेली घटनांची एक साखळी. या यादीतील प्रत्येक गोष्टीकडे दीर्घायुष्याच्या दृष्टिकोनातून पहा. चला तर मग सुरुवात करूया 5व्या क्रमांकापासून. 5वी तपासणी. कमी धोका असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या पुरुषांमध्ये 70 वर्षानंतर नियमित PSA प्रोस्टेट चाचणी या गोष्टीला अचूकतेची गरज आहे, कारण याचा चुकीचा अर्थ लावणं सोपं आहे. मी असं म्हणत नाही की प्रोस्टेट कर्करोग खरा नाही. मी असंही म्हणत नाही की PSA चाचणीला काहीच महत्त्व नाही. मी हे म्हणत आहे की 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या, कोणतीही लक्षणे नसलेल्या, कौटुंबिक इतिहास नसलेल्या आणि पूर्वी कोणतीही चिंता नसलेल्या पुरुषांसाठी नियमित PSA चाचणीवरील आकडेवारी एक वेगळीच गोष्ट सांगते. डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये बसलेल्या पुरुषांना हे कधीच सांगितलं गेलं नाही. मूळ मुद्दा हा आहे, PSA चाचणी प्रोस्टेट कर्करोग शोधू शकते जो जैविकदृष्ट्या जवळजवळ पसरत नाही. हळू वाढणारी गाठ जिला तसेच सोडल्यास ती कधीच पसरत नाही, कधीच लक्षणे दाखवत नाही आणि 71 वर्षांच्या पुरुषांचं आयुष्य जवळजवळ निश्चितपणे कधीच कमी करणार नाही. तो त्यासोबत जगेल त्याच्यामुळे नाही, पण ज्या क्षणी तो निकाल वाढलेला येतो, वैद्यकशास्त्र थांबत नाही. बायोप्सीचा आदेश दिला जातो, तज्ज्ञांकडे पाठवलं जातं, उपचारांचे पर्याय सादर केले जातात आणि 71 वर्षांच्या अन्यथा निरोगी असलेल्या पुरुषासाठी कमी श्रेणीच्या प्रोस्टेट कर्करोगावरील उपचारांचा अर्थ रेडिएशन, हार्मोन्स थेरपी आणि शस्त्रक्रिया हाच असू शकतो. या प्रत्येकामध्ये मूत्रावर नियंत्रण, लैंगिक कार्यक्षमता, ऊर्जेची पातळी आणि जीवनाच्या एकूण गुणवत्तेसाठी वास्तविक धोके असतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने विशेषतः याच समस्येमुळे आपलं मार्गदर्शन अद्ययावत केलं आहे. ज्या पुरुषांचं आयुर्मान 10 वर्षांपेक्षा कमी आहे किंवा लक्षणे नसलेल्या आणि सरासरी धोका असलेल्या वृद्ध पुरुषांसाठी हळू पसरणारा कर्करोग शोधणं आणि त्यावर उपचार करण्याचे धोके अनेकदा फायद्यांपेक्षा जास्त असतात. मला तुम्हाला देशमुख काकांबद्दल सांगायचं आहे. आता हे देशमुख काका जे आहेत, मुंबईमधील एक निवृत्त इलेक्ट्रिशियन आहेत. ते तंदुरुस्त आणि सक्रिय आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा कोणताही इतिहास नाही आहे आणि त्यांना लघवीसंबंधी कोणतीसुद्धा लक्षणे नाहीत. त्यांच्या वार्षिक शारीरिक तपासणीमध्ये त्यांच्या नियमित PSA चाचणीचा अहवाल किंचित वाढलेला आला. बायोप्सीमध्ये कमी तीव्रतेच्या हळू वाढणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगाची पुष्टी झाली, ज्याचा ग्लिसन स्कोअर जो आहे तो 6 होता. वैद्यकीय भाषेमध्ये याचा अर्थ असा की प्रोस्टेट कर्करोग जितका हळू वाढू शकतो तितका तो हळू वाढणार आहे. त्यांच्या मूत्ररोग तज्ज्ञाने रेडिएशन उपचारांची शिफारस केली आणि या काकांनी त्या शिफारसीवरती विश्वास ठेवला आणि उपचार घेतले. 8 महिन्यांच्या आत त्यांना तीव्र थकवा जाणवू लागला, ज्यामुळे त्यांची सकाळची कामे सुरू करणं कठीण झालं. लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होऊ लागली.
ज्यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन बदलून गेलं आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा अशा प्रकारे खालावला होता ज्याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती. उपचारानंतर 1 वर्षाने जेव्हा ते माझ्याशी बोलले तेव्हा ते म्हणाले, त्यांनी तो आजार शोधण्यापूर्वी मला आता तो बरा केल्यावर जितकं बरं वाटतं त्यापेक्षा जास्त बरं वाटत आहे. हे वाक्य दुर्मिळ नाही. वैद्यकीय साहित्यामध्ये हे वाक्य इतक्या सातत्याने आढळतं की 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाने नियमितपणे PSA चाचणीला होकार देण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी. त्याऐवजी काय करावं? जर तुम्हाला लघवीसंबंधी लक्षणे, लघवी करताना अडथळा, प्रवाहामध्ये बदल, रात्री वारंवार लघवी होणं यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. ही लक्षणे महत्त्वाची आहेत. जर तुमच्या कुटुंबामध्ये आजाराचा प्रबळ इतिहास असेल तर परिस्थिती बदलते. पण जर तुम्ही 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल, तुम्हाला कोणतीही लक्षणे नसतील आणि धोका सरासरी असेल तर तुमच्या डॉक्टरांशी होणारी चर्चा ही आपण तपासणी करायची का अशी नसावी. ती अशी असावी की जर काही आढळलं तर आपण प्रत्यक्षात काय करू आणि त्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यापेक्षा तो उपचार माझ्या आयुष्यासाठी अधिक चांगला आहे का, केवळ हा एकच प्रश्न अनेकदा सर्व काही बदलून टाकतो. चौथी तपासणी जी आहे ती म्हणजे हाडांच्या घनतेसाठीची नियमित डेक्सा तपासणी, ज्यासोबत आपोआप सुरू होणारी दीर्घकालीन औषधोपचार पद्धती जोडलेली असते. कोणीही हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की ऑस्टिओपोरोसिस ही एक खरी समस्या आहे. वृद्ध व्यक्तींसाठी पडणं हे अत्यंत घातक ठरू शकतं. मला इथे नेमकेपणाने बोलायचं आहे कारण एखाद्या चाचणीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहणं आणि त्या चाचणीनंतर अनेकदा सुरू होणाऱ्या स्वयंचलित प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं यात फरक आहे. डेक्सा स्कॅन हाडांची घनता तपासतं. जर निकालामध्ये हाडांची घनता कमी असल्याचं दिसून आलं तर अनेक डॉक्टर लगेचच बिस्पोस्फिटनेस, फॉसमॅक्स आणि ॲक्टिनेल यांसारख्या औषधांच्या वर्गाकडे वळतात. तुम्ही कदाचित ही नावे जाहिरातींमध्ये ऐकलीही असतील. त्यामागील संदेश असा असतो की हाडांची घनता कमी म्हणजे औषधोपचार आणि औषधोपचार म्हणजे संरक्षण. पण हा संदेश काय वगळतो ते येथे दिला आहे. बिस्पोस्फिटनेटचा दीर्घकाळ वापर, विशेषतः 5 वर्षांपेक्षा जास्त काळ, हा ॲटिपिकल फेमोरल फ्रॅक्चर्स नावाच्या एका दुर्मिळ परंतु गंभीर स्थितीशी संबंधित आहे. मांडीच्या हाडामध्ये जेव्हा स्ट्रेच फ्रॅक्चर्स होतात, ज्या हाडाचे तुम्ही संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होता, हे फ्रॅक्चर्स गंभीर असू शकतात. त्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते आणि काही प्रकरणांमध्ये ज्या पडण्यापासून बचाव करण्यासाठी ते औषध घेतलं होतं त्यापेक्षा जास्त अपंगत्व येऊ शकतं. जबड्याचा ऑस्टिओनेक्रोसिस नावाची एक स्थिती देखील आहे, ज्यात हाडांची झीज होते. ती वेदनादायक असते, बरी होण्यास वेळ लागतो आणि तुमच्या हाडांना मजबूत करण्यासाठी असलेल्या औषधामुळेच ती उद्भवत असते. दरम्यान, आणि हा तो भाग आहे जो हाडांच्या आरोग्याबद्दलच्या प्रत्येक संभाषणामध्ये असायला हवा. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये फ्रॅक्चर्स कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय औषध नाही तर पडण्यापासून बचाव करणं हा आहे. संतुलनाचं प्रशिक्षण, विशेषतः ताईची वरील अभ्यासातून असं दिसून आलं आहे की ते पडण्याचा धोका जवळपास 50% कमी करतं. घरातून अडखळण्याचे धोके दूर करणं, बाथरूममध्ये ग्रॅब बार लावणं, दुष्परिणाम म्हणून चक्कर येण्याच्या शक्यतेसाठी औषधांचा आढावा घेणं, दरवर्षी डोळ्यांची तपासणी करून घेणं, हे उपाय शून्य परिणाम असलेल्या बहुतेक गोळ्यांपेक्षा तुमच्या फ्रॅक्चर्सना प्रत्यक्ष धोका अधिक प्रभावीपणे कमी करतात. आता विजू काका आहेत, 72 वर्षांचे आहेत आणि ते एका प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांचं वार्षिक शारीरिक तपासणीनंतर त्यांनी डेक्सा स्कॅन करून घेतला आणि त्यांना सांगण्यात आलं की त्यांच्या वयानुसार त्यांच्या हाडांची घनता सामान्यतेपेक्षा कमी आहे. त्यांच्या डॉक्टरांनी त्याच दिवशी त्यांना बिस्पोस्फिटनेस हे औषध दिलं आणि पुढील काही काळ घेण्यास सांगितलं. 3 वर्षानंतर ते पुन्हा माझ्याकडे आले कारण त्यांच्या मांडीमध्ये दुखू लागलं होतं, जे नंतर सुरुवातीच्या टप्प्यातील एक असामान्य स्ट्रेच फ्रॅक्चर असल्याचं निष्पन्न झालं होतं. ते कधीही ते पडले नव्हते, त्यांना पूर्वी कधीही फ्रॅक्चर झालं नव्हतं. ते फ्रॅक्चर टाळण्यासाठी औषधं घेत होते आणि त्याच औषधावर तेच हाडं प्रतिक्रिया देत होते. आपोआप औषधोपचार सुरू करण्यापूर्वी काय विचारावं? माझ्या संपूर्ण प्रोफाईलच्या आधारावर मला फ्रॅक्चर होण्याचा नेमका धोका किती आहे? फक्त स्कॅनचा निकालच नाही का? आणि औषधोपचारातून मिळणारा फायदा आणि पडण्यापासून बचाव करणाऱ्या एका सुनियोजित कार्यक्रमातून मिळणारा फायदा यांची तुलना करता येईल का? तो प्रश्न अवघड नाही, तो आक्रमक नाही. कोणत्याही चांगल्या डॉक्टरने त्याचं स्वागत करायला हवं. तिसरी तपासणी, कोणतीही लक्षणे नसताना हृदयाची नियमित
ताण तपासणी. ही तपासणी लोकांना आश्चर्यचकित करते, कारण ती खूप जबाबदारीने केलेली वाटते. तुमचे डॉक्टर म्हणतात की तुमचं वय 68 आहे. चला तुमचं हृदय ठीक आहे की नाही याची आपण खात्री करून घेऊया. तुम्ही ट्रेडमिलवर धावता किंवा ते तुम्हाला असं औषध देतात ज्यामुळे तुमच्या हृदयावरती तात्पुरता ताण येतो आणि काय होतं यावर ते लक्ष देतात. तर यात काय चूक असू शकते? इथेच ती समस्या आहे ज्याबद्दल अपॉइंटमेंट रूममध्ये जवळपास कोणीही बोलत नाही. ज्या लोकांना कोणतीही लक्षणे नाहीत, जसं की छातीत दुखणं, धाप लागणं, श्रमामुळे चक्कर येणं, अशा लोकांमध्ये केल्या जाणाऱ्या कार्डियाक स्ट्रेस टेस्टमध्ये चुकीच्या सकारात्मक निकालांचे प्रमाण काही विशिष्ट गटांमध्ये 40% पोहोचू शकतं. याचा अर्थ असा की जवळजवळ निम्म्या प्रकरणांमध्ये जेव्हा तुमचं हृदय प्रत्यक्षात ठीक असतं तेव्हाही चाचणीमध्ये काहीतरी असामान्य असल्याचं दिसून येतं. पण वैद्यकशास्त्र अशा असामान्य निकालाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हा चुकीचा इशारा तुमच्या पुढच्या टप्प्यामध्ये घेऊन जातो, तो म्हणजे कार्डियाक कॅथेट्रायझेशन. यामध्ये तुमच्या मनगटातून किंवा जांघेतून रक्तवाहिन्यांमधून एक पातळ नळी थेट तुमच्या हृदयात घातली जाते. यामध्ये रक्तस्राव, रक्तवाहिनीला इजा, ॲरिथमिया यांसारखे धोके असतात आणि क्वचित प्रसंगी ज्या हृदयविकाराच्या घटनेला प्रतिबंध करण्यासाठी तुमची तपासणी केली जात होती तीच घटना कॅथेट्रायझेशनमुळे देखील घडू शकते. आणि जर कॅथेट्रायझेशनमध्ये रक्तवाहिनीमध्ये अंशतः अडथळा आढळला, जे 65 वर्षांवरील प्रौढांमध्ये अत्यंत सामान्य आहे, अशा अनेकांसह जे हृदयविकाराच्या एकाही घटनेशिवाय अनेक दशके जगातील, तुम्हाला स्टेंट बसवला जाऊ शकतो. आता हा तो भाग आहे जो तुम्ही खरोखर ऐकावा अशी माझी इच्छा आहे. एस्किमिया ट्रायलसह, जी या प्रकारच्या सर्वात मोठ्या चाचण्यांपैकी एक होती. अनेक मोठ्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये असं आढळून आलं आहे की स्थिर कोरोनरी आर्टरी डिसीज असलेल्या रुग्णांमध्ये स्टेटिंगमुळे केवळ औषधोपचार आणि जीवनशैली व्यवस्थापनाच्या तुलनेमध्ये हृदयविकाराचे झटके कमी झाले नाहीत किंवा आयुष्य वाढलं नाही. स्टेंट हा 30 मिनिटांच्या चालण्यापेक्षा आणि योग्य औषधांपेक्षा सरस ठरला नाही, परंतु या प्रक्रियेचे सर्व धोके होते आणि अनेकदा वर्षानुवर्षे रक्तपातळ करणारी औषधं घेणं अनिवार्य होतं. तर ही प्रक्रिया अशी दिसते: बरं वाटणं, नियमित स्ट्रेस टेस्ट, चुकीचा पॉझिटिव्ह निकाल, कॅथेट्रायझेशन, स्टेंट, रक्त पातळ करणारी औषधं. आणि याची सुरुवात झाली कारण कोणीतरी म्हणालं, चला एकदा आपण हे तपासून बघूया. जर तुम्ही येथे असाल आणि तुम्हाला हे उपयुक्त वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये 3 हा अंक टाईप करा. तुम्ही लक्ष देऊन ऐकत आहात हे मला कळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे आणि यामुळे आपल्या चॅनलला अशा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास खरोखरच मदत होत असते, ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत. छातीत दुखत असल्यास त्याऐवजी काय करावं? अस्पष्टपणे धाप लागणं, शारीरिक हालचाली करताना चक्कर न येणं, तुमच्या डॉक्टरांशी होणारे संभाषण स्ट्रेस टेस्टिंगबद्दल नसावं, ते तुमच्या खऱ्या जोखमीच्या घटनांना अनुकूल करण्याबद्दल असावं. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, शारीरिक हालचाल, झोप. 65 वर्षानंतर हृदयासाठी खरा फायदा याच गोष्टींमध्ये असतो आणि यापैकी कशाचीही तपासणी करण्यासाठी कॅथेट्रायझेशनची अजिबात आवश्यकता नसते. दुसरी तपासणी लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये नियमित कोरिटेड आर्टरी अल्ट्रासाउंड्स. याबद्दल जवळजवळ कोणीही बोलत नाही आणि आकडेवारीनुसार आज ज्येष्ठ नागरिकांच्या नियमित देखभालीमध्ये मौन ही सर्वात गंभीर चुकांपैकी एक आहे. कोरिटेड आर्टरी अल्ट्रासाऊंडमध्ये तुमच्या मानेतील मोठ्या रक्तवाहिन्या तपासल्या जातात, ज्या तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा करत असतात. ही संकल्पना तर्कसंगत वाटते. स्ट्रोक येण्यापूर्वी अडथळा शोधा, शस्त्रक्रियेने तो काढून टाका, समस्या सुटली. वास्तविकता यापेक्षा खूपच गुंतागुंतीची आहे आणि लक्षणे नसलेल्या लोकांसाठी ती वाटते त्यापेक्षा खूपच धोकादायक आहे. येथे एक सत्य आहे जे सर्व काही बदलतं. कोरिटेड ब्लॉकेजवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी शस्त्रक्रिया. कोरिटेड एंडाडेक्टॉमीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्रक्रियेनंतर लगेच स्ट्रोक येण्याचा 2 ते 3% धोका असू शकतो. वृद्ध प्रौढांमध्ये इतर आरोग्य समस्यांमध्ये हा आकडा जास्त असतो. युनायटेड स्टेट्स प्रिझर्वेटिव्ह सर्व्हिसेस टास्क फोर्स, जी या देशामध्ये तपासणी मार्गदर्शक तत्त्वे ठरवणारी एक सर्वोच्च संस्था आहे, लक्षणे नसलेल्या प्रौढांमध्ये नियमित कोरिटेड आर्टरी अल्ट्रासाऊंड तपासणी न करण्याची स्पष्टपणे शिफारस करते. त्याचं विश्लेषण थेट आहे. लक्षणे नसलेल्या लोकांमध्ये शस्त्रक्रियेचा धोका संभाव्य फायद्यापेक्षा जास्त असतो. याचं कारण असं आहे, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांच्या मोठ्या भागामध्ये त्यांच्या कोरिटेड आर्टरीजमध्ये काही प्रमाणामध्ये अरुंदपणा असतो.
हा अरुंदपणा अनेकदा वर्षानुवर्षे असतो, स्थिर लक्षणविरहित आणि कोणतीही समस्या निर्माण न करणारा. जेव्हा तुम्ही नियमितपणे त्याची तपासणी करता तेव्हा तो सापडतो आणि मग एका चांगल्या हेतूने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर तो दुरुस्त करण्याची आपल्याला शिफारस करतो. परंतु ज्या अडथळ्यामुळे कधीही लक्षणेच दिसत नव्हती, तो दूर करण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे प्लाकचा एक लहान तुकडा विस्थापित होऊ शकतो आणि जो थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. या हस्तक्षेपामुळे नेमका तोच परिणाम होतो जो टाळण्यासाठी तो केला गेला होता. मग त्याऐवजी काय करावं? जर तुम्हाला कोणतीही न्यूरोलॉजिकल लक्षणे नसतील, दृष्टीमध्ये अचानक बदल होत नसेल, चेहरा खाली झुकलेला नसेल, हातांमध्ये अशक्तपणा नसेल किंवा क्षणिक गोंधळ किंवा अस्पष्ट बोलण्याचा प्रसंग जर येत नसेल, तर नियमितपणे कोरेटेड तपासणीची सामान्यतः शिफारस केली जात नाही आणि तुमची ऊर्जा त्यावर खर्चसुद्धा होऊ नये. तुमची ऊर्जा स्ट्रोकच्या प्रत्यक्ष बदलता येण्याजोग्या कारणांचं व्यवस्थापन करा, जसं की रक्तदाब, रक्तातील साखर आणि लागू असलेले अलिप स्पंदन. तुम्ही हे सातत्याने सक्रिय राहणं. जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं दिसली, अगदी थोड्या काळासाठी जरी, आणि ती बरी झाली असली तरीसुद्धा त्यामुळे सर्व काही बदलतं. ताबडतोब तपासणी करून घ्या. ही आता केवळ एक सामान्य तपासणी राहिलेली नाही, हा तुमच्या शरीराचा एक संकेत आहे. आता डॉक्टर तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याबद्दल तुम्हाला जर शंका वाटत असेल, आजपासून तुम्ही हे करून पहा अशी माझी इच्छा आहे. तुमच्या पुढच्या भेटीपूर्वी, मग ती पुढच्या आठवड्यामध्ये असो किंवा 3 महिन्यांनी असो, ते 5 प्रश्न एका नोट कार्डवरती लिहा आणि किंवा तुमच्या फोनमध्ये नोट करून घ्या. ते कार्ड भेटीच्या वेळी सोबत आणा. तुम्हाला 5ही प्रश्न वापरण्याची गरज नाही. तुम्हाला कदाचित फक्त एकाचीच गरज भासेल, पण तो प्रश्न सोबत ठेवल्याने तुम्ही त्या खोलीमध्ये कसे वावरता यात बदल होतो आणि तुम्ही त्या खोलीमध्ये कसे वावरता यावर तुमच्या आरोग्याचं नक्की काय होणार आहे हे अवलंबून असतं. पुढचे 30 दिवस हे करा. एक भेट ते 5 प्रश्न आणि मी तुम्हाला सांगू शकेल की तुमच्यामध्ये काय बदल होईल. 30 दिवसांच्या अखेरीस तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा रुग्ण असल्यासारखं वाटेल. एक अवघड रुग्ण नाही, तर एक सुरक्षित रुग्ण. असा रुग्ण ज्याला चाचण्या कशासाठी आहेत, पुढील भेटींचा अर्थ काय आहे आणि पुढील समस्या सुरू होण्यापूर्वी कोणते प्रश्न विचारायचे आहे हे समजतं. तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी आहे, तुमचा जोडीदार, भावंड, तुमच्या आईवडिलांची आरोग्याची काळजी घेणारे प्रौढ मुलं, ज्यांना त्यांच्या पुढच्या वार्षिक शारीरिक तपासणीपूर्वी आपण ज्याबद्दल बोललो ते ऐकण्याची गरज आहे. तुम्हाला त्यांना हे समजावून सांगण्याचीही गरज आहे. तुम्ही त्यांना फक्त हा व्हिडिओ पाठवू शकता. जर या संभाषणाने 65 वर्षानंतरच्या नियमित काळजीबद्दलचा तुमचा विचार बदलला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या आठवड्यामध्ये मी अशा एका विषयावर बोलणार आहे जो आज आपण चर्चा केलेल्या सर्व गोष्टींशी थेट जोडलेला आहे. 65 वर्षांवरील प्रौढांना नियमितपणे लिहून दिली जाणारी विशिष्ट औषधे ज्यांचा त्या वयामध्ये धोका 50 वर्षांच्या वयापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो आणि ती औषधे पुन्हा भरण्यापूर्वी तुम्हाला फार्मासिस्टला काय विचारावं. जर तुम्ही दररोज 2पेक्षा जास्त औषधं घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवला आहे. खाली कमेंट करा, तुमच्या नियमित तपासणीचे परिणाम कधी अनपेक्षित ठिकाणी पोहोचले आहेत का. त्या कमेंट सेक्शनमधील तुमचा अनुभव कदाचित दुसऱ्या कोणाला तरी त्यांच्या पुढच्या भेटीला जाण्यापूर्वी वाचण्याची गरज असलेली गोष्ट असू शकते. स्वतःची काळजी घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.